टेन्स. टेन्स म्हणजे काळ आणि काळ म्हणजेच वेळ. तर आपण मागील भागामध्ये काळाचा पहिला प्रकार सिम्पल टेन्स शिकलो आहोत. आता या भागामध्ये आपण कंटिन्यूअस टेन्स शिकणार आहोत. काळाचा चौथा प्रकार कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स, चालू वर्तमान काळ. फॉर्म्युला आहे एस प्लस ॲमिजार प्लस V1 ING प्लस ऑब्जेक्ट. नियम: क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी या काळाचा उपयोग करतात. इन दिस टेन्स शोईंग टू द ॲक्शन इज कंटिन्यू. या काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणून फक्त बी ची रूपे वापरतात. रूपे आहेत ॲमिजार, वॉज, वेअर, शॅल बी, विल बी. ही बी ची वर्तमानकाळी, भूतकाळी व भविष्यकाळी रूपे आहेत. क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी क्रियापदाचे चौथे रूप वापरतात, बी प्लस ING. नियम: या काळात वाक्याच्या सुरुवातीला करता येतो. इन दिस टेन्स सब्जेक्ट कम्स ॲट द बिगिनिंग ऑफ सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, ही इज रायडिंग अ बाईक. इन दिस टेन्स आय अंडरलाईन दिस सब्जेक्ट. त्यानंतर बी चे वर्तमानकाळी रूप ॲम इज आर कर्त्यानुसार येते. जसं की एकवचनी कर्ता असेल तर इज, अनेकवचनी कर्ता असेल तर आर आणि आयसाठी ॲम. एकवचनी कर्ता आहे ही, सी, इट. अनेकवचनी कर्ता आहेत यू, वी, दे. ओके. इन दिस टेन्स आफ्टर दॅट कम्स हेल्पिंग वर्ब like am is are form of to be in present tense. For example, he is riding a bike. या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदाला अधोरेखित केलेले आहे. यापुढे पहा. त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप व त्याला ING हे प्रत्यय लागून चौथे रूप येते. फॉर एक्झाम्पल, ही इज रायडिंग अ बाईक. इथे ING म्हणजेच क्रियापदाच्या चौथ्या रूपाला अधोरेखित केलेले आहे. शेवटचा नियम: ऑब्जेक्ट कम्स ॲट लास्ट. शेवटी कर्म येते. फॉर एक्झाम्पल, ही इज रायडिंग अ बाईक. या काळातील वाक्याचा मराठीत अर्थ केला असता शेवटचे अक्षर त येते व त्यानंतरचे शब्द आहे, आहेस, आहोत, आहात यापैकी एक येते. मराठीत उदाहरण पहा. तो दुचाकी चालवत आहे. शेवटी त आहे आलेलं आहे. दुसरा उदाहरण पहा. कनिष्क खेळत आहे. शेवटी त आहे. अभिलेखा बोलत आहे. तू बाजारात जात आहेस. आम्ही गाणं गात आहोत. शेवटी त आहोत आलेलं आहे. तुम्ही बसमध्ये चढत आहात. शेवटी त आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला चालू वर्तमान काळ समजला असेल. तर यावर काही आपण उदाहरणे पाहूया. आय एम टेकिंग माय ब्रेकफास्ट. मी माझा सकाळचा नाश्ता घेत आहे. यू आर मेकिंग अ प्लॅन. तुम्ही एक उपाय बनवत आहात. ही इज आस्किंग क्वेश्चन्स. तो प्रश्न विचारत आहे. सी इज कमिंग हिअर टुमॉरो. ती उद्या इथे येत आहे. वी आर डुईंग ॲडिशन. आम्ही बेरीज करत आहोत. बॉय इज कुकिंग फूड. मुलगा जेवण बनवत आहे. अभिलेखा इज हिअरिंग सॉंग्स. अभिलेखा गाणे ऐकत आहे. तर यामध्ये तुम्ही पाहिलं असाल की मराठीत अर्थ केला असता याचा शेवटी काय आला आहे, त आहे, त आहोत, त आहात. अशा प्रकारे इथे शेवटी शब्द येतात. आय होप यू अंडरस्टँड दिस कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स. ओके. नाऊ वी आर गोइंग टू सी कंटिन्यूअस पास्ट टेन्स, चालू भूतकाळ. फॉर्म्युला इज एस प्लस वॉज, वेअर प्लस V1 ING प्लस ऑब्जेक्ट. ओळख आहे मराठीत त होता, त होती, त होते, त होतो. नाऊ वी आर गोइंग टू सी रूल्स ऑफ दिस कंटिन्यूअस पास्ट टेन्स. फर्स्ट रूल इज इन दिस टेन्स सब्जेक्ट कम्स ॲट द बिगिनिंग ऑफ सेंटेन्स. या काळात वाक्याच्या सुरुवातीला करता येतो. फॉर एक्झाम्पल, राधा वॉज लिसनिंग अ सॉन्ग. You can see under this sentence, Radha is subject, was means be form, and listening means V4, and song means object. Okay. See next rule.
आफ्टर कम्स वॉज वेअर फॉर्म ऑफ बी इन पास्ट टेन्स. नंतर बीचे भूतकाळी रूप वॉज वेअर येते. फॉर एक्झाम्पल, राधा वॉज लिसनिंग अ सॉन्ग. इन दिस सेंटेन्स वॉज इज फॉर्म ऑफ बी. थर्ड रूल, ऑब्जेक्ट कम्स ॲट लास्ट. शेवटी कर्म येते. एक्झाम्पल, राधा वॉज लिसनिंग अ सॉन्ग. इन दिस सेंटेन्स आय अंडरलाईन अ सॉन्ग. दिस इज ऑब्जेक्ट. लास्ट रूल ऑफ दिस टेन्स. या काळातील वाक्याचा मराठीत अर्थ केला असता शेवटचे अक्षर त येते आणि त्यानंतरचा शब्द होता, होती, होते, होतो, होतात यापैकी एक येते. उदाहरण, राधा गीत ऐकत होती. तर शेवटचा अक्षर काय आला आहे? त होती. तर असेच आपण एक अजून उदाहरणे पाहूया. पवन बागेत खेळत होता. आम्ही बाजारात जात होतो. ते घरात येत होते. सुषमा वस्तू विकत घेत होती. तुम्ही शिकवत होतात. अशाच प्रकारे इथे पहा, शेवटी काय आलं? त होता, त होती, त होते असे शब्द आलेले आहेत. तर इथे चालू भूतकाळ संपलेला आहे. तर यावर आपण काही उदाहरणे पाहूया. सम एक्झाम्पल ऑन दिस टेन्स. आय वॉज हेल्पिंग माय अंकल. मी माझ्या काकांना मदत करत होते. यू वेअर लुकिंग ॲट द बर्ड. तुम्ही आकाशातल्या पक्षाकडे पाहत होतात. ही वॉज ब्रेकिंग रेकॉर्ड्स. तो रेकॉर्ड्स तोडत होता. शी वॉज वेटिंग फॉर यू. ती तुमच्यासाठी वाट पाहत होती. इट वॉज हॅपनिंग इन द स्कूल. ते शाळेत होत होते. वी वेअर स्टडिंग इन क्लास. आम्ही शाळेत अभ्यास करत होतो. दे वेअर फाइंडिंग माय मिस्टेक्स. ते माझ्या चुका शोधत होते. सुमित वॉज ड्रायव्हिंग अ कार. सुमित कार चालवत होता. अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल की चालू भूतकाळामध्ये शेवटी मराठीत अर्थ केला असता त होता, त होती, त होते इत्यादी शब्द येतात. अशा प्रकारे तुम्हाला चालू भूतकाळ समजला असेल. तरी मी तुम्हाला अगदी साध्या पद्धतीने समजून देण्याचा प्रयत्न करीत आहे. काळ शिकण्यास काहीच अवघड नाही. तर तुम्ही लक्ष देऊन जर याच्याकडे नियमांकडे जर पाहिलात तर तुम्हाला सहज सोपं वाटून जाईल. नाव वी आर गोइंग टू सी कंटिन्यूअस फ्युचर टेन्स. चालू भविष्यकाळ. फॉर्म्युला इज एस प्लस शॅल बी विल बी प्लस V1 ING प्लस ऑब्जेक्ट. मराठीत ओळख आहे. त असेन, त असू, त असशील, त असणार, त असाल. ओके. नाव वी आर गोइंग टू सी rules of this tense. Let's see rules. In this tense, subject comes at the beginning of sentence. वाक्याच्या सुरुवातीला करता येतो. फॉर एक्झाम्पल, रवी विल बी स्टडिंग मराठी. रवी इज सब्जेक्ट. नेक्स्ट रूल, नंतर बीचे भविष्यकाळी रूप शॅल बी विल बी येते. आफ्टर कम्स शॅल बी विल बी फॉर्म ऑफ बी इन फ्युचर टेन्स. Example, Ravi will be studying Marathi. In this example, I underline this helping verb means will be. Next rule, नंतर क्रियापदाचे चौथे रूप येते. After comes fourth form of verb. Ravi will be studying Marathi. या उदाहरणामध्ये क्रियापदाचे चौथे रूप आलेलं आहे. म्हणजेच क्रियापदाला ING हे रूप लागलेलं आहे. नेक्स्ट रूल, ऑब्जेक्ट कम्स ॲट लास्ट. शेवटी कर्म येते. एक्झाम्पल, रवी विल बी स्टडिंग मराठी. इथे मराठीला म्हणजेच कर्माला अधोरेखित केलेलं आहे. जर आपण या काळातील वाक्याचा मराठीत अर्थ केला असता शेवटचे अक्षर त येते आणि त्यानंतरचे अक्षर असेल, असशील, असणार, असू, असाल यापैकी एक शब्द येते. जसं की आता आपण याचा मराठीत अर्थ केला आहे पहा. रवी मराठीचा अभ्यास करत असेल. तर शेवटी काय आलं आहे? त असेल. असा दुसरा उदाहरण पहा. तुम्ही बागेत जात असाल. तेजस क्रिकेट खेळत असेल. संजू वर्गात शिकवत असतील. तर शेवटच्या अक्षराकडे लक्ष द्या. त असाल, त असेल, त असशील अशा प्रकारे चालू भविष्यकाळामध्ये मराठीची ओळख आहे इथे. Let's see example on this tense.
आय शॅल बी टीचिंग द इंग्लिश. मी इंग्रजी शिकवत असेल. यू विल बी ईटिंग पोटॅटोज. तू बटाटे खात असशील. ही विल बी वर्किंग टिल सनसेट. तो सूर्य मावळेपर्यंत काम करत असेल. सी विल बी रायटिंग अ स्टोरी. ती एक गोष्ट लिहित असेल. डॉग विल बी बार्किंग. कुत्रा भुंकत असेल. वी शॅल बी गोईंग टू कॉलेज. आम्ही महाविद्यालयात जात असाल. तर अशाच प्रकारे तुम्हाला या चालू वर्तमान काळामध्ये उदाहरणे बघायला भेटतील. I hope you understand this continuous future tense. Then I will tell you perfect present tense, past tense and future tense. Okay? We have seen continuous tense. Now we are going to start perfect present tense. पूर्ण वर्तमान काळ. Formula is S plus have has plus V3 in bracket PP means past participle प्लस ऑब्जेक्ट. मराठीत ओळख आहे. ले आहे, लो आहोत, ली आहे, ले आहेत, ले आहेस. अशा प्रकारे या काळाची मराठीत अर्थ केला असता शेवटचे अक्षर अशा प्रकारे येतात. दिस टेन्स इज व्हेरी इझी. नाव लेट अस सी रूल्स. इन दिस टेन्स सब्जेक्ट कम्स ॲट द बिगिनिंग ऑफ सेंटेन्स. वाक्याच्या सुरुवातीला करता येतो. फॉर एक्झाम्पल, यू हॅव रिटन अ बुक. Rule next. After comes have has form of have in present tense. नंतर वाक्यात haveचे वर्तमानकाळी रूप have has येते. For example, you have written a book. Next rule. नंतर V3 येते. Means after comes V3 past participle means example, you have written a book. नियम नंतर कर्म येते. रूल ऑब्जेक्ट कम ॲट लास्ट. फॉर एक्झाम्पल, यू हॅव रिटन अ बुक. या उदाहरणामध्ये तुम्ही पाहू शकता की अधोरेखित केलेले शब्द म्हणजे कर्ता आलेला आहे पहिल्या नियमामध्ये. दुसऱ्या नियमामध्ये हॅव आलेला आहे सब्जेक्टच्या नंतर. तिसऱ्या नियमामध्ये V3 आलेला आहे म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं आहे. आणि चौथ्या उदाहरणातल्या अधोरेखित केलेल्या शब्दाला पहा की ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म लास्ट येते. ठीक आहे. या काळावर आधारित आपण काही उदाहरणे पाहणार आहोत. त्याआधी नियम पहा. या वाक्याचे मराठीत अर्थ केला असता शेवटचे अक्षर ले, लो, ली, ल्या, ला हे शब्द येतात. त्यानंतरचा शब्द आहे, आहेस, आहोत, आहेस यापैकी एक येतं. उदाहरणार्थ पहा. तू पुस्तक लिहिले आहेस. मीनू गाईला चारा टाकली आहे. ते गावाला गेले आहेत. आम्ही वस्तू विकत घेतलो आहोत. तर शेवटच्या अक्षराकडे लक्ष द्या. ले आहेस, ली आहे, ले आहेत, लो आहोत अशा प्रकारे शेवटचे अक्षर आलेले आहे. नाव वी आर गोइंग टू सी एक्झाम्पल्स. आय हॅव सीन हिम. मी त्यांना पाहिले आहे. यू हॅव लेफ्ट द सीट. तुम्ही जागा सोडला आहात. ही हॅज ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर युरोप. तो संपूर्ण आशिया फिरला आहे. सी हॅज कॉट अ थीफ. तिने एका चोराला पकडले आहे. एलिफंट हॅज फिनिश्ड द वीक वुल्फ. हत्तीने कमजोर कोल्ह्याला दंड दिलं आहे. दे हॅव सेलिब्रेट मेनी फेस्टिवल्स इन स्कूल. त्यांनी शाळेमध्ये खूप सण साजरे केलेले आहेत. अशा प्रकारे या काळातील उदाहरणे असतात. हा काळ तुम्हाला समजला असेल. नाव वी आर गोइंग टू सी परफेक्ट पास्ट टेन्स. पूर्ण भूतकाळ. फॉर्म्युला इज एस प्लस हॅड प्लस PP प्लस ऑब्जेक्ट. PP मीन्स पास्ट पार्टिसिपल. क्रियापदाचा तिसरं रूप. या काळातील मराठीत अर्थ केला असता शेवटचे अक्षर ले होते, ली होती, लो होतो, ला होता अशा प्रकारे या वाक्याचा मराठीत अर्थ केला असता शेवटचे अक्षर येते. लेट्स सी रूल्स. वाक्याच्या सुरुवातीला करता येतो. इन दिस टेन्स सब्जेक्ट कम्स ॲट द बिगिनिंग ऑफ सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, दे हॅड रिटन ऑस्ट्रेलिया. नेक्स्ट रूल.
नंतर वाक्यात हॅवचे भूतकाळी रूप हॅड येते. आफ्टर इन दिस टेन्स हॅड कम्स फॉर्म ऑफ हॅव इन पास्ट टेन्स. फॉर एक्झाम्पल, दे हॅड बीटन ऑस्ट्रेलिया. नियम थर्ड रूल. नंतर वाक्यात क्रियापदाचे तिसरे रूप येते. आफ्टर कम्स V3 पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब. फॉर एक्झाम्पल, दे हॅड बीटन ऑस्ट्रेलिया. नेक्स्ट रूल. शेवटी कर्म येते. ऑब्जेक्ट कम्स ॲट लास्ट. दे हॅड बीटन ऑस्ट्रेलिया. यू कॅन सी हिअर आय अंडरलाईन in first rule subject, then next rule I underline had, then in third rule I underline beaten. V3 means past participle, and in last example I underline for object. मराठीतला नियम पहा. या काळातील वाक्याचे मराठीत अर्थ केला असता शेवटचे अक्षर ला होता, ली होती, ले होते, ल होतं यापैकी एक येते. उदाहरण पहा. त्यांनी ऑस्ट्रेलियाला हरवले होते. अशाच प्रकारे दुसरे उदाहरण पहा. मंगेश बाकावर चढला होता. रीमा झाडाला पाणी दिली होती. मनोज बसमध्ये चढला होता. मांजरीने दूध पिलं होतं. ते झाडावर चढले होते. तर शेवटच्या अक्षराकडे तुम्ही पाहिलं असेल की ले होते, ला होता, ली होती, ला होता, ल होतं, ले होते अशा प्रकारे मराठीत अर्थ येतो. लेट्स सी एक्झाम्पल ऑन दिस टेन्स. आय हॅव रिटन ऑल द बुक्स. मी सर्व पुस्तके वापस केले होते. यू हॅड रिटन द एसे. तुम्ही निबंध लिहिले होते. ही हॅड सेलिब्रेटेड हिज बर्थडे. त्याने त्याचा वाढदिवस साजरा केला होता. सी हॅड टोल्ड हिम अ स्टोरी. ती त्याला एक गोष्ट सांगितली होती. वी हॅड ब्रॉट अ कार फॉर हिम. आम्ही त्याच्यासाठी एक गाडी घेतली होती. गेस्ट हॅड कम इन टाईम. पाहुणे वेळेवर आले होते. बॉयज हॅड गॉन टू दिल्ली. मुले दिल्लीला गेली होती. युवराज हॅड डन हिज सेंचुरी. युवराजने शतक बनवले होते. I hope you understand this perfect past tense. Now I am going to teach you perfect future tense, पूर्ण भविष्यकाळ. फॉर्म्युला इज एस प्लस शाल विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. ला असेल, मराठीत ओळख आहे. ला असेल, ली असेल, ले असेल, लो असणार. ठीक आहे. लेट्स सी रूल्स. फर्स्ट रूल. इन दिस टेन्स सब्जेक्ट कम्स ॲट द बिगिनिंग ऑफ सेंटेन्स. या काळात वाक्याच्या सुरुवातीला करता येतो. फॉर एक्झाम्पल, राजू विल हॅव कलेक्टेड मनी. नेक्स्ट रूल. त्यानंतर हॅवचे भविष्यकाळी रूप येते. रूल. आफ्टर कम्स शल हॅव, विल हॅव फॉर्म ऑफ हॅव इन फ्युचर टेन्स. एक्झाम्पल, राजू विल हॅव कलेक्टेड मनी. नेक्स्ट रूल. नंतर क्रियापदाचे तिसरे रूप येते. आफ्टर कम्स V3 फास्ट पार्टिसिपल. नेक्स्ट रूल. ऑब्जेक्ट कम्स ॲट लास्ट. शेवटी कर्म येते. एक्झाम्पल, राजू विल हॅव कलेक्टेड मनी. अधोरेखित केलेले शब्द तुम्ही पाहू शकता. पहिल्या उदाहरणामध्ये राजूला म्हणजे सब्जेक्टला अधोरेखित केले आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये विल हॅव म्हणजेच शॅल हॅव, विल हॅव, हॅवचे भविष्यकाळी रूप इथे अधोरेखित केले आहे. आणि तिसऱ्या नियमामध्ये कलेक्टेड म्हणजेच क्रियापदाचे तिसऱ्या रूपाला अधोरेखित केले आहे. आणि शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच मनीला इथे अधोरेखित केलेले आहे. मराठीतला नियम. या काळातील वाक्याचे मराठीत अर्थ केला असता शेवटचे अक्षर ला असेल, ली असेल, ले असतील, ले असाल, ले असणार, ले असतील इत्यादी शब्द येतात. उदाहरणार्थ, राजू पैसे गोळा केला असेल. अशाच प्रकारे दुसरे उदाहरण पहा. बाबांचा चष्मा हरवला असेल. चिमणी झाडावर बसली असेल. तुम्ही बागेत खेळला असाल. झाडाचे फळ खाली पडले असणार. शेवटचे अक्षर ला असेल, ला असेल, ली असेल, ला असाल, ले असणार अशा प्रकारे मराठीत अर्थ येतात. लेट्स सी सम एक्झाम्पल ऑन दिस टेन्स. आय शॅल हॅव लॉस्ट माय मनी. मी माझे पैसे गमावले असते. यू विल हॅव पास्ड द एक्झाम. तू परीक्षा उत्तीर्ण झाला
असता. ही विल हॅव स्वेप्ट द हॉल. तो सभागृह साफ केला असेल. दे विल हॅव लिसन्ड द म्युझिक. त्यांनी गाणं ऐकले असतील. वी शॅल हॅव फिनिश्ड आउट पोर्शन. आम्ही आमचा भाग संपवला असेल. सी विल हॅव टेकन हिज पेन. ती त्याची पेन घेतली असेल. रीमा विल हॅव लॉस्ट हर हँडबॅग. रीमाने तिच्या हातातली पिशवी हरवली असेल. अशा प्रकारे या काळातील उदाहरणे असतात. ह्या काळातील नियमांकडे आणि त्याच्या मराठीतल्या अर्थाकडे जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुम्हाला हा काळ सहज आणि सोपा वाटून जाईल. अशा प्रकारे आपण काळाचे 3 प्रकार इथे संपवलेले आहेत. कोणकोणते ते पहा. सिंपल, परफेक्ट अँड कंटिन्युअस. हे 3 प्रकार आपण इथे संपवले आहेत. आता चौथा प्रकार, काळाचा चौथा प्रकार पहा. कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स. चालू पूर्ण वर्तमान काळ. फॉर्म्युला आहे एस प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V1 ING प्लस ऑब्जेक्ट. मराठीत अर्थ त लेली आहे, त लेले आहेत, त लेलो आहोत, त लेलं आहे. लेट्स सी रूल्स. इन दिस टेन्स सब्जेक्ट कम्स ॲट द बिगिनिंग ऑफ सेंटेन्स. वाक्याच्या सुरुवातीला करता येतो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन लर्निंग म्युझिक. नेक्स्ट रूल. आफ्टर कम्स हॅव हॅज फॉर्म ऑफ हॅव इन प्रेझेंट टेन्स. त्यानंतर लगेच हॅवचे वर्तमानकाळी रूप हॅव हॅज येते. एक्झाम्पल, आय हॅव बीन लर्निंग म्युझिक. थर्ड रूल. आणि नंतर बीन येऊन क्रियापदाचे चौथे रूप येते. आफ्टर कम्स बीन विथ V1 ING, फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब. एक्झाम्पल, आय हॅव बीन लर्निंग म्युझिक. नेक्स्ट रूल. शेवटी कर्म येते. ऑब्जेक्ट कम ॲट लास्ट. आय हॅव बीन लर्निंग म्युझिक. तुम्ही पाहू शकता इथे एक्झाम्पलमध्ये सुरुवातीला सब्जेक्टला अधोरेखित केले आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये हॅवला अधोरेखित केले आहे. आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये बीन सोबत क्रियापदाच्या चौथ्या रूपाला म्हणजेच ING लावलेल्या क्रियापदाला अधोरेखित केले आहे. आणि चौथ्या रूलमध्ये नियमामध्ये ऑब्जेक्टलाच म्हणजे म्युझिकला इथे अधोरेखित केलेले आहे. विदाउट वेस्टिंग टाईम लेट स्टार्ट नेक्स्ट रूल. या काळातील वाक्याचा मराठीत अर्थ केला असता शेवटचे अक्षर त येते व त्यानंतर ते शब्द आला आहे, आली आहे, आलो आहोत, आलं आहे यापैकी एक येते. उदाहरण पहा. मी संगीत शिकत आले आहे किंवा आलेली आहे. आम्ही गावात जात आलेलो आहोत. रमेश बाजारात जात आलेला आहे. पक्षी आकाशातून उडत आलेलं आहे. म्हणजे आलेलं आहे म्हणजे काय की एखादी गोष्ट आपण ती खूप पूर्वीपासून करत आलेलो आहोत हे सांगण्यासाठी या काळाचा उपयोग करतात. लेट्स सी एक्झाम्पल ऑन दिस टेन्स. आय हॅव बीन इटिंग अ केक. मी केक खात आलेली आहे. यू हॅव बीन ड्रॉइंग अ पिक्चर. तू चित्र काढत आलेला आहेस. यू हॅव बीन ड्रिंकिंग टी. तुम्ही चहा घेत आलेला आहात. ही हॅज बीन रायटिंग अ लेटर. तो पत्र लिहित आलेला आहे. वी हॅव बीन प्रिपेअरिंग ब्रेकफास्ट. आम्ही नाश्त्याची तयारी करत आलेलो आहोत. दे हॅव बीन गोईंग टू स्कूल. ते शाळेत जात आलेले आहेत. बॉय हॅज बीन पोस्टिंग द लेटर. मुलगा पत्र डाकमध्ये पाठवत आलेला आहे. बॉईज हॅव बीन फ्लाईंग अ काइट्स. मुले पतंग उडवत आलेले आहेत. म्हणजे आता आलेलं आहे म्हणजे ती एखादी गोष्ट आपण खूप आधीपासून करत आलेलो आहोत. म्हणजे ती एखादी गोष्ट आपल्याला करण्याची सवय आहे हे दर्शवण्यासाठी या काळाचा उपयोग करतात. दिस टेन्स यूज फॉर वी हॅव टू हॅबिट एनिथिंग टू शो वी हॅव टू यूज दिस टेन्स. ओके.
एखादी गोष्ट आपल्याला ती आधीपासून करण्याची सवय आहे हे दर्शवण्यासाठी या काळाचा उपयोग करतात. लेट्स सी कंटिन्यूस परफेक्ट पास्ट टेन्स चालू पूर्ण भूतकाळ. फॉर्म्युला इज एस प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 ING प्लस ऑब्जेक्ट. मराठीत ओळख आहे त लेला होता, त लेली होती, त लेले होते, त लेलं होतं. लेट्स सी रूल्स वन बाय वन. इन दिस टेन्स सब्जेक्ट कम्स ॲट द बिगिनिंग ऑफ सेंटेन्स. या काळात वाक्याच्या सुरुवातीला करता येतो. एक्झाम्पल आय हॅड बीन लर्निंग म्युझिक. त्यानंतर लगेच हॅवचे भूतकाळी रूप येते. नेक्स्ट रूल आफ्टर कम्स हॅड फॉर्म ऑफ हॅव इन पास्ट टेन्स. एक्झाम्पल आय हॅड बीन लर्निंग म्युझिक. नेक्स्ट रूल आफ्टर कम्स बीन विथ V1 ING आणि नंतर बीन येऊन क्रियापदाचे चौथे रूप येते. एक्झाम्पल आय हॅड बीन लर्निंग म्युझिक. नेक्स्ट रूल शेवटी कर्म येते. ऑब्जेक्ट कम्स ॲट लास्ट. एक्झाम्पल आय हॅड बीन लर्निंग म्युझिक. ओके. मी या उदाहरणामध्ये नियमानुसार इथे अधोरेखित केलेले आहे, तुम्ही पाहू शकता. पहिल्या उदाहरणामध्ये सब्जेक्टला अधोरेखित केले आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये हॅड बीनला अधोरेखित केले आहे. तिसऱ्या उदाहरणामध्ये लर्निंग म्हणजेच क्रियापदाच्या चौथ्या रूपाला अधोरेखित केले आहे. आणि चौथ्या नियमामध्ये ऑब्जेक्टलाच म्हणजेच म्युझिकला इथे अधोरेखित केलेले आहे. मराठीत नियम पहा. या काळातील वाक्याचा मराठीत अर्थ केला असता शेवटचे अक्षर त येते व त्यानंतरचे अक्षर आला होता, आली होती, आले होते, आलं होतं यापैकी एक येते. उदाहरणार्थ मी संगीत शिकत आले होते किंवा आलेली होते. ससा गाजर खात आलेलं होतं. आजोबा गावी जात आलेले होते. मुलगी झाडाला पाणी देत आलेली होती. त आले होते, त आलेलं होतं, त आलेले होते, त आलेली होती. म्हणजेच की आपल्याला ती सवय अगोदर होती पण ती सवय आता मोडली आहे. म्हणजेच ती सवय आता नाही हे दर्शवण्यासाठी या काळाचा उपयोग करतात. एखादी गोष्ट आपण ती सुरुवातीपासून करत आलो होतो पण ती आता आपण करत नाहीत हे दर्शवण्यासाठी या काळाचा उपयोग करतात. लेट्स सी एक्झाम्पल. आय हॅड बीन प्लेईंग फ्लूट. मी बासरी वाजवत आलेली होते. यू हॅड बीन हेल्पिंग मी. तुम्ही मला मदत करत आलेला होतात. ही हॅड बीन वर्किंग इन द गार्डन. तो बागेत काम करत आलेला होता. सी हॅड बीन स्टडिंग ॲट होम. ती घरी अभ्यास करत आलेली होती. बॉय हॅड बीन ॲक्टिंग इन मूव्ही. मुलगा चित्रपटात अभिनय करत आलेला होता. काईट हॅड बीन फ्लाईंग इन स्काय. पतंग आकाशात उडत आलेलं होतं. वी हॅड बीन लुकिंग TV. आम्ही दूरदर्शन पाहत आलेलो होतो. आय होप यू आर ट्राईंग टू अंडरस्टँड दिस टेन्स. एखादी गोष्ट आपल्याला करण्याची सवय होती पण आता ती सवय नाही हे दर्शवण्यासाठी या काळाचा उपयोग करतात. लेट्स सी लास्ट टाईप ऑफ दिस टेन्स कंटिन्यूस परफेक्ट फ्युचर टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ. फॉर्म्युला इज एस प्लस शाल विल प्लस बीन प्लस V1 ING प्लस ऑब्जेक्ट. मराठीत ओळख आहे त आलेली असेल, त आलेले असतील, त आलेले असेल, त आलेलं असल. ओके. लेट्स सी रूल. इन दिस टेन्स सब्जेक्ट कम्स ॲट द बिगिनिंग ऑफ सेंटेन्स. वी शॅल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. एक्झाम्पल या काळात वाक्याच्या सुरुवातीला करता येतो. नेक्स्ट रूल त्यानंतर हॅवचे भविष्यकाळी रूप येते. आफ्टर कम्स फॉर्म ऑफ हॅव इन फ्युचर टेन्स. एक्झाम्पल वी शॅल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. नेक्स्ट रूल आणि नंतर बीन येऊन क्रियापदाचे चौथे रूप येते. आफ्टर कम्स बीन विथ V1 ING. एक्झाम्पल वी शॅल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. पहिल्या उदाहरणामध्ये
सब्जेक्टला अधोरेखित केले आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये शॅल हॅवचे रूप ह्याला अधोरेखित केले आहे आणि तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये बीन सिंगिंगला अधोरेखित केलेले आहे. नेक्स्ट रूल, शेवटी कर्म येते. ऑब्जेक्ट कम्स ॲट लास्ट. एक्झाम्पल, वी शॅल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. इथे शेवटी कर्म आलेला आहे, अ सॉन्ग इथे अधोरेखित केलेला आहे. पहा, मराठीतला नियम, या काळातील वाक्याचा मराठीत अर्थ केला असता शेवटचे अक्षर त येते व त्यानंतरचे अक्षर त लेला असेल, त लेली असेल, त लेले असतील, त लेलं असेल यापैकी एक येते. उदाहरण, आम्ही गीत गात आलेलो असाल. अशाच प्रकारे दुसरे उदाहरण पहा, ते जेवण करत आलेले असतील, मुलगा खेळत आलेला असेल, मांजर उंदराला पकडत आलेलं असेल. ठीक आहे. त आलेले असतील म्हणजेच एखादी व्यक्ती एक गोष्ट करत आलेली आहे आणि ती आपल्याला माहीत नाही, यासाठी त आलेलो असाल, त आलेले असतील अशा प्रकारे आपण या काळामध्ये मराठीत वाक्य करत असताना शेवटचे अक्षर वापरतो. म्हणजेच या काळाचा उपयोग अशा प्रकारे करतो. लेट्स सी एक्झाम्पल. आय शॅल हॅव बीन क्लोजिंग द डोअर. मी दरवाजा बंद करत आलेली असेल. यू विल हॅव बीन एन्जॉईंग हॉलिडेज. तुम्ही सुट्ट्यांचा आनंद घेत आलेले असाल. सी विल हॅव बीन बर्निंग हर लेटर्स. ती तिच्या पत्रांना जाळत आलेली असेल. इट विल हॅव बीन स्नोईंग. बर्फ पडत आलेली असेल. वी शॅल हॅव बीन लुकिंग फॉर अ बेटर फ्रेंड्स. आम्ही चांगले मित्र शोधत आलेलो असाल. दे विल हॅव बीन पब्लिशिंग देअर बुक्स. ते त्यांच्या पुस्तकांना प्रकाशित करत आलेले असतील. म्हणजे या काळाची ओळख म्हणजे मराठीत त आलेले असाल, त आलेली असेल अशा प्रकारे या काळाचा मराठीत अर्थ केला असता हे शब्द येतात. आय होप यू अंडरस्टँड दिस टेन्स अँड देअर टाईप्स ऑफ टेन्सेस. तुम्हाला प्रत्येक काळ आणि प्रत्येक काळाचे प्रकार आणि त्यांचे नियम आणि त्याच्या मराठीतले अर्थ हे सगळे समजले असतील. जर तुम्हाला अजूनही काही म्हणजे अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता. अगदी साध्या पद्धतीने आपण इथे काळ आणि त्याचे प्रकार शिकलो आहोत. ठीक आहे. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.